एक संदर्भ होता मी यशवंतराव चव्हाण. या पुस्तकातला एक संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करतो. आणि मला खरंच आजचं राजकारण आणि ते राजकारण यांचं मला कंपॅरिझन करावं वाटतं. प्रसंग होता प्रल्हाद केशव आत्रे यांनी एक वेळ यशवंतराव चव्हाण यांना निपुत्रिक म्हटलं. आणि ही टीका अत्यंत वाईट तर होतीच, पण 1960 साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रके आत्रे यांनी ती टीका केली होती. राजकारण होतं तरी यशवंतराव यांनी एकही चकार शब्द काढला नाही. त्यांनी प्रके आत्रेंना एक फोन केला आणि आत्रेंना खुलासा करून म्हणाले की माझी पत्नी वेणू 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठीहल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचं निकामी झालं. यशवंतराव हे सांगताना ना प्रके आत्रेंवर रागवले ना त्यांच्याबद्दल त्यांनी एकही अपशब्द काढला. 1960 सालची संस्कृती पहा. मात्र त्यानंतर आत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले. अत्यंत भावनिक होत त्यांनी यशवंतरावांची त्यांची पत्नी वेणुताई यांची माफी मागितली आणि मनापासून पश्चाताप व्यक्त केला. त्यावेळेस वेणुताई आत्रेंना काय म्हणाल्या की भाऊ, त्या निमित्तानं तरी तुम्ही घरी आलात. उद्गार पहा, त्यावेळची राजकारणी शैली पहा आणि त्या प्रसंगातून आत्रेंना देखील असू हे अनावर झालंय. हा जो काही प्रसंग होता आणि या प्रसंगानंतर यशवंतरावांनी देखील हसत मुखानं प्रके आत्रेंना माफ केलं. ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्यावेळची संस्कृती होती. त्यावेळेस प्रश्न पडतो, ती माणसं ही कुठल्या मातीनं बनलेली असावी. वाटतो तो खरंच यशवंतराव साहेबांचा एक महाराष्ट्र देश होता. ती माणसं त्या मातीतली होती. आजची संस्कृती जर आपण पेपरमध्ये पाहतो, याला चपलेने मारतो, याला कांशामध्ये मारतो, याला कोथळा काढतो, केवळ आपण इतिहासातल्या गोष्टीवर भाष्य करतो आणि वर्तमान स्थितीवर कुठेतरी मागे पडतो. धन्यवाद.